Please subscribe and share SWNU. आज आपली मुंबई साऊथ सेंट्रलमध्ये अबुलबाईंसाठी चीता कॅम्प इथे परिसरामध्ये मोठी सभा ठेवण्यात आली होती आणि इकडे लोकांचा खूप मोठा प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीला आणि अबुलबाईंना मिळताना बघतो. ह्याच्यामध्ये 2-3 गोष्ट होती की लोकांची अजूनही म्हणजे विश्वास पटलेला नाही आहे. लोकांना अजूनही खात्री नाही आहे की शिवसेनामध्ये खरंच फूट पडली आहे. आजच आतापर्यंत आपण जे टी व्हीवरती मीडियामध्ये बातम्या येत आहेत, विधानं येत आहेत, त्याच्यावरनं एक गोष्ट प्रामुख्याने कळतीये की लोकांमध्ये खूप मोठा संभ्रम अजूनही आहे आणि खास करून मुसलमान समाजामध्ये की निवडणुकीनंतर उद्धव साहेब कधी बीजेपीमध्ये परत जातील. आणि ह्या परिस्थितीमध्ये भाजपला हरवणारा या मुंबईमध्ये आणि खास करून मुंबई साऊथ सेंट्रलमध्ये यांना जर कोण ऑप्शन दिसत असेल तर तो वंचित बहुजन आघाडी आणि अबुलबाई हसन हे दिसत आहेत. आणि म्हणून आपल्याला दिसतोय की लोकांचा एवढा मोठा जनप्रतिसाद आज वंचित बहुजन आघाडीच्या बरोबर आहे. हे बघा, आपण जरा फरक करू. आतापर्यंत शिवसेना, युबीटी आणि काँग्रेस हे मुसलमानांना मूर्खात बनवत होतं. भाजप सरळ मुसलमानांना मारत होतो. हा फरक आपण याच्यामध्ये करू. मुसलमानांची बाजू घेऊन आम्ही लढतोय हा दिखावा काँग्रेसनी केला होता. भाजपला हा दिखावा करायची पण गरज नव्हती पडली. ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. पण तुम्ही बरोबर मुद्दा घेतलाय की आतापर्यंत काँग्रेस आणि शिवसेना इकडच्या मुसलमानांना मूर्ख बनवत होतं आणि त्यांनी हे टेकन फॉर ग्रांटेड ज्याला आपण म्हणतो की विश्वासात घेतलं होतं की हे आम्हालाच मतदान करणार आहेत, यांना उमेदवारी नाही दिली तरी चालते, यांच्या हक्काचे प्रश्न नाही घेतले तरी चालतात, यांच्या विकासाबद्दल बोललं नाही तरी चालतं, हे घुमून फिरून मतदान आपल्यालाच देणार आहेत. आणि हा काँग्रेसचा विश्वास आणि हा काँग्रेसचा भ्रम या निवडणुकीमध्ये अबुलबाई नक्की तोडतील हे आपल्याला दिसेल 4 तारखेला. नहीं, मुझे तो नहीं लगता. हमें ये देखना चाहिए कि कौन सी जगहों पे शिवसेना और एनसीपी का डील हुआ है और वो डील जो हुआ है उसके बारे में स्पष्टीकरण जो शिवसेना के प्रमुख और एनसीपी के प्रमुख ने देना चाहिए वो अभी तक आया नहीं है. पर उन्हें साफ तौर पर स्पष्टीकरण देना चाहिए कि कौन सी जगहों पे उनका बीजेपी के साथ डील हुआ है, कितने लोग इलेक्शन के बाद बीजेपी के साथ जाने वाले हैं और कितने जगहों पे वंचित बहुजन आघाडी को गिराने के लिए उनकी बीजेपी के साथ सेटिंग हुई है. बघा, जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला बरोबर स्पेस दिलात तर तुम्हाला दिसेल की वंचित बहुजन आघाडी एकमेव पक्ष जो विकासाचं बोलतोय, जो महाराष्ट्रामध्ये नदील जोड प्रकल्पाबद्दल बोलतीये, जो इकडे KG to PG एज्युकेशन बद्दल बोलतीये, जो शेतकऱ्यांना MSP हमी भाव मिळाला पाहिजे हा मुद्दा घेते, जो महानगरपालिकेच्या शाळांची सुधाराबद्दल बोलतीये, जो नवीन रोडवेज इलेक्ट्रिसिटी आणायचा प्रयत्न करते, जो अडाणी आणि अंबानीची इलेक्ट्रिसिटीवरती मुंबईमध्ये मक्तेदारी झाली त्याच्या विरुद्ध आवाज उठवते, प्रदूषणाविरुद्ध आवाज उठवते, गायरान जमिनाबद्दल आवाज उठवते, हा एकमेव पक्ष जो विकासाबद्दल बोलतो तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आहे. जर तुम्ही नीट डोळे उघडून बघितलं तर तुम्हाला कळेल. हाँ, अबुलबाई तो जरूर जीत रहे, कितने वोटों से आएंगे वही देखना है मेरे को 4 तारीख को. और पर कांग्रेस को संविधान बचाना था तो उनको हमें लिख के देना था कि वो बीजेपी के साथ नहीं जाएंगे. वो क्यों नहीं लिख के दिया ये कांग्रेस के लोग बताए. हे तुम्ही अगदी बरोबर बोललेला आहात. आज मुंबईमध्ये बऱ्याचशा वस्त्यांमध्ये ही समस्या झालेली आहे की लोकांना त्यांची घरातनं बाहेर काढून आणून ते वेगवेगळ्या कारणासाठी त्यांना घर पळवून घेतात. त्या झोपडपट्ट्यांमध्ये लोकांची घरं नष्ट करून ते रेल्वे लाईनची कटिंग असो, रस्त्यांची कटिंग असो, MMRDAच्या मेट्रोची कटिंग असो किंवा SRAच्या नावाखाली लोकांना फसवण्याचं राजकारण असो, इथे लोकांच्या झोपडपट्ट्या तोडून त्यांची घरं बळकवून घेत आहेत, त्यांना मोबदला नाही देत आहेत, त्यांना पुनर्वसनासाठी जागा नाही देत आहेत. हा मुंबईमध्ये खूप मोठा प्रश्न आहे. आज आपण जर परिस्थिती बघितली तर आपल्या मुंबईमधले जर मोठे बिल्डर बघितले तर अर्धे बिल्डर हे भाजपमध्ये. लोढा हे मुंबईतले सर्वात मोठे लीडर आहेत, बिल्डर पण आहेत, लीडर पण आहेत, डीलर पण आहेत. शेवाळे हे सुद्धा आपले जे उमेदवार आहेत ते सुद्धा बिल्डर आहेत. आणि ह्या पद्धतीचं आपल्याला दिसतं की लोकांच्या झोपडपट्ट्या बळकवतात. आणि ह्याच गोष्टीमध्ये आता आपल्याला नवीन प्लेअर आलेला दिसतोय, ते म्हणजे धारावीमध्ये अतिक्रमण करताना ते म्हणजे अडाणी. आता अडाणी बद्दल आपण बघितलं तर एका ठिकाणी राहुल गांधी आतापर्यंत अडाणी बद्दल बोलत होते, पण अडाणींचा मुद्दा घेणं त्यांनी थांबून घेतलंय. आणि त्याच्यानंतर मोदींनीच म्हटले की राहुल गांधी टेम्पोमधनं अडाणींकडनं पैसे घेतात. दुसऱ्या बाजूला राहुल गांधी अडाणींबद्दल किती बोलत असतील
तरी उद्धव ठाकरेंची अडाणीकडे किती इन्व्हेस्टमेंट आहे हे उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं. आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार हे जाहीरपणे अडाणींची बाजू घेताना आपल्याला दिसतात. ते NDTV हा चॅनल जो अडाणींनी विकत घेतलाय त्या चॅनलवरती जाऊन राहुल गांधींना समजवताना दिसतात की ह्या अशा उद्योगपतींच्या विरुद्ध बोललं नाही पाहिजे. शरद पवार साहेब हे गुजरातमध्ये जाऊन अदानीचे प्रकल्पच्या उद्घाटनाचे कार्यक्रम अटेंड करतात. आणि ह्याच गोष्टीमध्ये बिल्डरांच्या विरुद्ध मुंबई वाचवायची असेल आणि बिल्डरांच्या विरुद्ध हा ट्रॅप जो बिल्डरांचा आहे तो थांबवायचा असेल तर तुम्हाला तळ्यागळ्यात जाऊन वस्ती पातळीवरती काम करणारे कार्यकर्ते पाहिजेत, लोक पाहिजेत. आणि ते फक्त वंचित बहुजन आघाडीमध्ये. वंचित बहुजन आघाडीने एक दौरा केला होता साऊथ सेंट्रल कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आणि अबुलभाईंच्या ऑफिसमध्ये आजही 3500 पेक्षा जास्त निवेदनं पडली आहेत. लोकांनी अबुलभाईंवरती विश्वास ठेवलाय की अबुलभाईच एकटे आहेत जे आमची घरं वाचवू शकतात. आणि वंचित बहुजन आघाडीने तेव्हापासून ही भूमिका घेतली आहे की जोपर्यंत लोकांना त्यांचं रिहॅबिलिटेशन केलं जात नाही, त्यांना नवीन घर दिलं जात नाही आणि त्याच पद्धतीने त्यांना नवीन घरामध्ये शिफ्ट केलं जात नाही तोपर्यंत त्यांनी आपलं राहतं घर सोडावं नाही. ही वंचित बहुजन आघाडीची लोकांसाठी भूमिका आहे. लोगों का काफी प्रेम मिल रहा है हम लोग को. हम लोग जहाँ भी जा रहे हैं लोगों का भी पिक्चर क्लियर हो रही. पहले क्या था, हम लोग थोड़ा लेट चालू किए तो लोगों को ऐसा था कि दोनों सेना के बीच में ऑप्शन नहीं दिख रहा था. अब उन्हें वंचित बहुजन आघाड़ी का विकल्प खुल गया है और इसलिए अभी लोग में जो है दोनों सेना के खिलाफ जो है वंचित बहुजन आघाड़ी को मत देने की तैयारी कर. इंशाअल्लाह सत्ता में आके चुन के आने के बाद ही वो आपको दिखाई देगा. मतदानों से मेरी यही अपील है कि आप लोग सेना और उद्धव की सेना और एक एकनाथ की सेना दोनों ही सेना है. एक भाजपा के अलायंस पार्टनर है, दूसरी बहुत जल्दी होने वाली है. तो मेरा उन्हीं लोग से ये अपील है कि इस मद्देनजर रखते हुए आप लोग वंचित बहुजन आघाड़ी को करें. अपना सेकुलर को मानने वालों से खासकर अपील है कि वंचित बहुजन आघाड़ी को 20 मई को सुबह 4 नंबर बटन दबाकर गैस सिलेंडर में ज़्यादा से ज़्यादा वोट देके वंचित बहुजन को कामयाब करें.